नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कम्प्युटर हार्डवेअरविषयी माहिती बघूया. तर कम्प्युटर हार्डवेअर नेमकं काय आहेत? चला सुरू करू. कम्प्युटर विविध इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसचा बनलेला असतो. या प्रत्येक डिव्हाइसचे स्वतंत्र असे कार्य असते. कम्प्युटरच्या बाह्य स्वरूपात आपल्याला CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मॉनिटर, कीबोर्ड आणि माऊस ही डिव्हाइस दिसतात. यातील CPU मध्ये इतर अनेक महत्त्वाचे डिव्हाइस आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स फिट केलेले असतात. तुम्हा सर्वांना कम्प्युटरविषयी माहिती असेलच, तर आता नेमकं त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं नाही याविषयी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, कम्प्युटर विविध इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा बनलेला असतो. कम्प्युटर कसा बनलेला असतो? त्यामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जोडलेले असते. आता हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कोणकोणते आहेत हे सुद्धा बघूयात आपण. या प्रत्येक डिव्हाइसचे स्वतंत्र स्वतंत्र असे कार्य असते. म्हणजेच जे काही डिव्हाइस यामध्ये आहे, या डिव्हाइसचे वेगवेगळे इंडिव्हिज्युअली कार्य असते यांचे. ठीक आहे. आता हे इंडिव्हिज्युअली म्हणजे सेपरेट वेगवेगळे कोणते कोणते कार्य आहे यांचे त्याची माहिती या ठिकाणी आपण बघू. जसं कम्प्युटरच्या बाह्य स्वरूपात आपल्याला म्हणजे कम्प्युटरच्या बाहेरील जो पार्ट आहे, तर त्यामध्ये काय काय असते ते पहिले आपण बघू. जसं सी पी यूला काय म्हणतं? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU असते, मॉनिटर असते, बरोबर आहे, ज्यामध्ये आपल्याला चित्र दिसते, मॉनिटर असते, कीबोर्ड असते आणि माऊस ही डिव्हाइस दिसतात. काय काय? मॉनिटर, CPU, कीबोर्ड, माऊस. आलं लक्षात? तर ही सर्व काय आहे त्याची डिव्हाइस आहे, किंवा म्हणजे याच्याशिवाय ते चालूच शकत नाही, बरोबर की नाही? तर हे 4 डिव्हाइस आपल्याला बाहेरील जो पार्ट जो आहे, तर हे जोडलेले असतात त्याला, कम्प्युटरला. ओके. समोर तर CPU मध्ये अनेक महत्त्वाचे डिव्हाइस आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स फिट केलेले असतात. जो साईडला CPU असतो, ज्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतं, तर याच्या आतमध्ये डिव्हाइस आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स जोडलेले असतात. डिव्हाइस आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स काय केलेले असते? जोडलेले असते. तर नेमकं कोणते कोणते असते ते सुद्धा बघणार आहोत. तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगाल. आवडलं तर लाईक कराल. ठीक आहे. तुम्ही जे बघत आहेत, तुमचं म्हणजे कोणाचा भाऊ बहीण किंवा पॅरेंट्स बघत असेल, तर नक्कीच जे लहान आहे त्यांना ह्या डिव्हाइसबद्दल, कम्प्युटरच्या या डिव्हाइसबद्दल नक्कीच माहिती सांगा. ठीक आहे. माझं नाव मनोज झाडके. तर असेच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला माहिती मिळण्यासाठी किंवा आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टिक करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे. आणि खरंच माहिती एज्युकेशनलच्या संबंधित खूप महत्त्वाची आहेत. ठीक आहे. कारण असं काही आपण विद्यार्थ्यांना किंवा आपल्या घरच्या जे काही मुलं आहेत त्यांना आपण असं तर नाही सांगत, कारण मुलांना सर्वात जास्त मोबाईल आवडतं. त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जर ऐकलं तर नक्कीच काय होईल, त्यांना माहिती मिळेल. ठीक आहे. तर वेळ न दवडता नक्कीच हा व्हिडिओ त्यांना दाखवू शकता, किंवा हे जी माहिती मी तुम्हाला सांगितली म्हणजे ॲक्च्युली कम्प्युटरच्या बाहेरील जी डिव्हाइस आहे ती कोणती कोणती आहेत ते तुम्ही सांगू शकता. त्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक CPU मध्ये कुठले डिव्हाइस आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स त्या ठिकाणी असते ते सुद्धा आपण आता इथे बघणार आहोत. जसं बघा, पहिला जो पार्ट आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये नेमकं काय आहे ते बघू. CPUची प्राथमिक माहिती म्हणजे जे अशी आहे की आपल्याला आपल्या शरीरात मेंदूचं महत्त्व जसं असते, तसंच कम्प्युटरमध्ये CPUचे महत्त्व असते. लक्षात आलं का? आपल्या डोक्यामध्ये मेंदूचं महत्त्व जसं असते, तसंच कम्प्युटरमध्ये CPUचं महत्त्व असते. कम्प्युटरमध्ये होणाऱ्या प्रत्येक क्रियेमध्ये CPUचा फार महत्त्वाचा वाटा असतो. कम्प्युटरच्या प्रत्येक क्रियेमध्ये कोणाचा वाटा असतो? CPUचा वाटा असतो खास. कारण कम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जास्तीत जास्त महत्त्वाची डिव्हाइस CPUमध्ये बसवलेली असतात. ठीक आहे. कारण कम्प्युटरमध्ये जी काही ॲक्च्युली माहिती जास्तीत जास्त
असते तर ते सर्वात जास्त कुठे असते, सी पी यूमध्ये बसवलेली असते. ठीक आहे. जसं पॉवर सप्लाय आहे, या पॉवर सप्लायला काय म्हणतं, एस एम पी एस. एस एम पी एस या पॉवर सप्लायला म्हणतात. मदरबोर्ड असतो, याच्यामध्ये हार्ड डिस्क असते, ड्राईव्ह असते, फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह असते, ॲटसेट्रा. हा म्हणजे इत्यादी हा काय असतो, तो पार्ट असतो त्या ठिकाणी. आता सी पी यूच्या कॅबिनेटमध्ये साधारणपणे पॉवर सप्लाय युनिट, स्विच मोड पॉवर सप्लाय म्हणतात त्याला. ठीक आहे. तर हा जो मागील बाजूस फिट केलेला असतो, हा कुठे असतो, स्विच मोड पॉवर सप्लाय कुठे असतो, मागील बाजूस फिट केलेला असतो. तर स्विच मोड पॉवर सप्लायला एस एम पी एस असेही म्हणतात. एस एम पी एस कशाला म्हणतात, स्विच मोड पॉवर सप्लायला म्हणतात. लक्षात आलं. कारण आपण सुरुवातीला म्हटलं आहे का, सी पी यूचा कॅबिनेटमध्ये साधारणपणे पॉवर सप्लाय युनिट असतो, आणि त्या पॉवर सप्लाय युनिटमध्ये जसं आपण सांगितलं, स्विच मोड पॉवर सप्लाय हा कुठे असतो, सी पी यूच्या मागील बाजूस फिट केलेला असतो. आणि याचं काम जे आहे कोणतं आहे, हा एक मेटल बॉक्स असतो. कोणता असतो हा एक मेटल बॉक्स असतो, जो थंड होण्यासाठी त्यावर कूलिंग स्लॉट्स असतात. कम्प्युटर जर जास्त हीट झालं तर त्याला थंड करण्याचं काम कोण करते, तर हा पार्ट करतो, हा घटक करतो, हा कंपोनंट्स करतो. तसंच एस एम पी एसद्वारे कम्प्युटरच्या विविध भागांना पॉवर कनेक्टर्स जोडलेले जातात. काय असतात, पॉवर कनेक्टरसुद्धा याला जोडले जातात. त्यानंतर कॅबिनेट समोरून पाहिल्यास आपणास फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह ओळखता येते. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह डिस्क ही ओळखता येते. कम्प्युटरचे कव्हर उघडल्यावर हार्ड डिस्क दिसते, चपट्या मेटल बॉक्सप्रमाणे असते. हार्ड डिस्क कशी असते, चपट्या मेटल बॉक्सप्रमाणे असते. आणि कॅबिनेटच्या तळाशी एक मोठा सर्किट बोर्ड असतो. काय असतो, कॅबिनेटच्या तळाशी एक मोठा सर्किट बोर्ड असतो. आता या सर्किट बोर्डला मदरबोर्ड असे म्हणतात. या सर्किट बोर्डला काय म्हणतात, मदरबोर्ड असे म्हणतात. त्यावर एक्सपेन्शन स्लॉट्स असतात. काय असतात, त्यावर एक्सपेन्शन स्लॉट्स असतात. तर या स्लॉट्सवर एक्सपेन्शन कार्ड्स लावता येते. ठीक आहे. तर फ्रेंड्स, ही माहिती जे सी पी यूची जी माहिती आणि कम्प्युटर संदर्भातली जी माहिती, ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवली. फक्त दोनच टप्प्यामध्ये तुम्हाला ती माहिती सांगितली. आणखी भरपूरशी माहिती आहेत. तर नक्कीच अशी माहिती जर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला छान वाटली तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगाल. ओके.